नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव जान्हवी विजय मोरे. भरपूर अभ्यासू विद्यार्थी. 12वीला बोर्डात आले, भरपूर अभ्यास केला, परंतु मला इतर क्षेत्रांपेक्षा शिक्षक पेशा आवडला. या ज्ञानदानाचे पवित्र कार्य करायचे होते म्हणून डीएड केले, सीएटी दिली आणि आज मी शिक्षिका झाले. खऱ्या अर्थाने आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. आज मला नोकरी मिळाली. आता मी खूप शिकवणार, प्रामाणिकपणे काम करणार, डिजिटल शाळा बनवणार, भारताचे भविष्य उज्ज्वल करणार, माझ्या विद्यार्थ्याला एक सुंदर नागरिक बनवणार आणि आणखी बरंच काही. फळात आले आज आई वडिलांचे पुण्य, फळात आले आज आई वडिलांचे पुण्य, शिक्षक होऊन वाटे धन्य धन्य, शिक्षक होऊन वाटे धन्य धन्य. आता आयुष्यभर वाटायचे आहे ज्ञान, आता आयुष्यभर वाटायचे आहे ज्ञान, शिक्षक असल्याचा मला आहे सार्थ अभिमान, शिक्षक असल्याचा मला आहे सार्थ अभिमान. हॅलो, हा कोण? साहेब का? होय साहेब, शाळेतच आहे मी, अध्यापन करतेय. तिकडे मीटिंगला येऊ का? सगळी माहिती द्यायची आजच का? बरं, येते साहेब. आता कसे करावे? रोजचेच होमवर्क आहे. मी मुलांना शिकवण्याच्या हेतूने ही नोकरी स्वीकारली आणि नेमके मला तेच करायला वेळ भेटत नाही. निवडणुका आल्या की माझाच नंबर, मलाच जावे लागते. जनगणना आली की मीच करायची. दिवसातून हजारो प्रकारच्या माहित्या मीच द्यायच्या. शाळेतील इमारतीचे बांधकाम मीच पाहायचे, मुलांचे बँक खाते मीच उघडायचे, आधार कार्ड मीच काढायचे. एवढे सगळे करून सुद्धा लोकप्रतिनिधींनी येऊन मलाच बोलायचे. मी शाळा शिकवायची, गुणवत्ता द्यायची आणि मी त्या विद्यार्थ्यांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळते. त्यांच्याकडे गावाने सुद्धा नाही बघायचे. शाळेतील कामासाठी गावातील प्रत्येक घरात जाऊन हेलपाटे मीच मारायचे. कारखाने सुरू झाले की स्थलांतरित कोट्यांवर जाऊन मुलांना शाळेत घेऊन येणे ही सुद्धा माझी जबाबदारी. मित्रांनो, खरे सांगू का, घरचा भाजीवाला आणत नाही म्हणून खूप तोंडे खाते, परंतु शालेय पोषणाचा आहार त्या आठवणीने करते बरं. एवढे सगळे करून सुद्धा कसे बसे मी मुलांना शिकवायला लागले की आलेच ते आजोबा धाकला मागायला. त्यांना जरा थांबा म्हणायची सुद्धा सोय नाही, नाहीतर लावलाच लगेच गावातील सरपंचाला किंवा आमदाराला फोन. हे सगळे मीच करायचे. मग शेवटी गुणवत्ता कोणी द्यायची? तर मीच द्यायची आणि ती गुणवत्ता देण्यासाठी तर सगळी कामे संकटे पार पाडून मी प्रयत्न करायचे. एवढे सगळे करून सुद्धा माझ्यावर ऑनलाईन बदलीची कायमची टांगती तलवार तर आहेच. यात जर माझी सेवा कमी असली तर 100% मी विस्थापितच. मला माझ्या नोकरीची शाश्वती नाही, मला माझ्या मुलाबाळांच्या भविष्याची शाश्वती नाही. इतक्या सगळ्या कारणांमुळे मला वेगवेगळे आजार जडले. समाजातील प्रसार माध्यमे, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकारी, नेता यांच्या नजरेत मीच गुन्हेगार. शेवटी मी माणूस आहे आपल्यासारखा. मग माझ्या हातून घडलेली एखादी चूकही आपल्या वर्तमानपत्राची ब्रेकिंग न्यूज असावी. खरंच सांगते, खूप प्रश्न मनामध्ये पडले आहेत. जर मला शिकवण्यासाठी नेमून दिले असेल आणि नेमके मला शिकवून दिले जात नसेल तर मी नोकरी करावी की नाही? राजीनामा देऊ की आत्महत्या करू? प्रशासनवाल्यांना बोलू की गप्प बसू अन्याय सहन करू? काय करू मित्रांनो, काय करू? काय करू मित्रांनो, काय करू? ऐका, पण मी खचलेली नाही. इतक्या सहजपणे हार मानेन ती शिक्षिका कसली? या सगळ्या संकटांवर मी मात करणारच. नवीन विद्यालयाचे काम मी धरणारच. जगामध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारच. माझ्या समोर या भावी पिढीला घडविणारच. कारण शिक्षिका ही व्यक्ती नसून देशाची सर्वोच्च शक्ती आहे. शिक्षक कोण ही जो हवा के साथ बदले, शिक्षक कोण ही जो हवा के साथ बदले, शिक्षक वो है जो हवा का रूप बदले, शिक्षक वो है जो हवा का रूप बदले. याला जबाबदार कोण? अधिकारी नाही, पुढारी नाही, नेता नाही, ती पालक सुद्धा नाही. याला जबाबदार आहे ती फक्त आणि फक्त समाज व्यवस्था आणि मी समाज व्यवस्था सुद्धा बदलविणारच. समंदर तो भटकता है हौसले कश्तियों से, समंदर तो भटकता है हौसले कश्तियों से. अरे मैं तो डूबती हुई कश्तियों से ही जहाज बनाती हूँ. अरे मैं तो डूबती हुई कश्तियों से ही जहाज बनाती हूँ. चाहे चांद तक बनाए कोई बुर्ज खलीफा, चाहे चांद तक बनाए कोई बुर्ज खलीफा. अरे मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाती हूँ. अरे मैं तो कच्ची ईंटों से ही ताज बनाती हूँ. कारण I am teacher and teacher means T for talent, E for educated, A for accurate, C for confidence, H for helpful, E for excited and R for dedicated. चला तर मित्रांनो, सारे शिकूया, पुढे जाऊया. शिक्षक दिनाबद्दल मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्व शिक्षक वृंदाची मी मनापासून
काळा